लोक म्हणले कसं हो, एवढे मोठे तुम्ही, इथं साधं ग्रामपंचायत सदस्य झालं तरी आम्ही एवढ्या मारतो, तुम्ही फार जगद्गुरू आहेत, तरी तुम्हाला एवढा समंजसपणा, एवढा प्रामाणिकपणा, एवढा गुण कसं जमतं हो? तुकोबाराय सोप्या भाषेत सांगतात, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे मोक्ष अथवा बंधन हे कशाच्या हातात आहे? तर इट्स ऑल डिपेंड ऑन युअर माइंड. हे सगळं तुमच्या मनावर अवलंबून आहे. बघा, तुम्ही इथं बसलायत माया हो, आणि तुमचं मन जर घरी असेल तर बसण्याला फायदा आहे का? अर्थात नाही. आणि लोक प्रामाणिक नाही, बघतात एक आणि ऐकतात एक. प्रामाणिकपणाची प्रामाणिक आमच्या भारतात एवढे प्रामाणिक लोक आहेत की पानपोईवरचा ग्लास आम्हाला साखळीनं बांधावा लागतो. कळलं त्यालाच कळलं घ्या समजून. लोक प्रामाणिक आहेत, दुसरं काय नाही. लोक एवढे प्रामाणिक आहेत की किराणा दुकानदाराचा पियन कायम स्तुळीनं बांधलेला असतो. त्याला माहिती आहे गावलंय प्रामाणिक आहे आपलं. प्रामाणिक लोक आहेत आपल्यात, इतके प्रामाणिक लोक आहेत आपल्यात. चोर पकडायची मशीन होती, जपानमध्ये आणली, तासात 20 चोर गेले. ऑस्ट्रेलियात आणली, तासात 30 गेले. भारतात आणली, तासात मशीनच गेली. लोक प्रामाणिक आहेत, दुसरं काय नाही महाराज. लोकांकडे एवढा प्रामाणिकपणा कोरोनाच्या काळातच कळला. 10चा मास्क 100ला इकला आणि 20चा सॅनिटायझर 2000ला इकला महाराज. अहो ती श्वास घ्यायची मशीन, वाफ घ्यायची मशीन, लई झालं तिची किंमत 400 ते 500. खोटं नाही बोलत, मी सुद्धा 3500ला घेतली. लोकच काय सांगता, पण देव त्याचं भलं करणार नाही, जन मला 3500ला इकली. प्रामाणिक लोक आहेत, दुसरं काय नाही. आणि इतके प्रामाणिक आहेत, देत्यात एक आणि बोंबलत्यात तिसरं. किलोभर तांदूळ दिला पण आका फेसबुक जाम केला, तू देतो कशाला? अहो करोड रुपयाचा बंगला बांधला, लोकांच्या डोळ्यात येऊन म्हणून बंगल्यावर नाव टाकलं मातृपितृ छाया. त्याच्या घरी मी गेले, मातृवटेवर पितृवटेवर छाया खाटावर आग लागू तुझ्या बांगल्याला, तू लिहितो कशाला? प्रामाणिक लोक आहेत महाराज. आणि एक तर करू नका, केलं तर ओरडू नका. माझ्या संतांनी जर ओरडले असते ना तर आज त्यांचेही बंगले असते, पण त्यांची मंदिर आहेत, त्यांचं कारण आहे, त्यांचं मन प्रसन्न आहे. तुम्ही असं नका समजू की संत श्रीमंत नव्हते. नाथ बाबाकडे पिढ्यानं पिढ्याची संपत्ती, तुकोबारायांकडे पिढ्यानं पिढीचे सावकारकी आहे. काय श्रीमंत? नाथ बाबाच्या घरी आलेला पाहुणा सोन्याच्या ताटात आणि चांदीच्या वाटीत जेवायचा. बोला, पुरणपोळी शिवाय स्वयंपाक नव्हता. आम्ही भिकारी आहेत, आम्ही तुमच्याकडून पैसे घेतो. नाथ बाबा श्रीमंत होते, कीर्तनाला आलेल्या लोकांना देत होते. लय बघू नका टुकू माझ्याकडे, मी काय देणार नाही. 2-4 घरावर पत्रे ती विकावं लागायचं मला. माझ्याकडे बघूच नका, ते नाथ बाबा आहेत. आमची तेवढी लायकी बी नाही आणि पात्रता बी नाही महाराज, समजून घ्या. आम्ही फक्त त्यांचे विचार पोचवायचं काम करतो. आणि लक्षात घ्या, बुवाबाजी आणि परमार्थ यातलाही फरक आहे. डोळे झाकून कधी परमार्थ करू नका बरं का. येड्या गबाळ्याचे तो का म्हणे येते पाहिजे जातीचे, येड्या गबाळ्याचे परमार्थ हा नोहे लेकुराच्या. लोक म्हणतात तू कुठं लय डंगरी लागून गेली ग, तू लेकरूच आहे की. पण समजून घ्या, जर वयाचीच किंमत असती ना तर माझ्या 5 वर्षाच्या मुक्ताईनं चांगदेव महाराजाला उपदेश केला नसता. जर वयाचीच इथं कमतरता असती ना तर माझ्या 16 वर्षाच्या माऊलींना ज्ञानेश्वरी सांगितली नसती. जर वयाचीच इथं कमतरता असती तर 7 वर्षाच्या जनाईनं पांडुरंगाला बोलवलं नसतं. वय महत्वाचं नाही. 16.5 वर्षाची कानोपात्रा भगवंताच्या चरणाशी जाऊन मोक्ष प्राप्त करते. वयाला किंमत नाही. अनुभवापेक्षा सुद्धा कधी कधी ज्ञान महत्वाचं असतं. उपजता हेच मला सांगायचं की कुळातलं ज्ञान महत्वाचं असतं, समजून घ्या. पण तुमची लेकरं कशी आहेत, काय आहेत, हे जास्त महत्वाचं आहे. मी तुम्हाला असं नाही म्हणत की आपली वाईट आहेत, चांगलीच आहे. तुम्हाला सांगते मायबापा हो, आता ही जी लेकरं आहेत नाही, ही करोडो रुपयाचं बंगले बांधणार. कितीचं बांधणार? करोडो. मायबापा हो कितीचे बांधणार? करोडो रुपयाचे बांधणार. पण त्यात तुम्हाला ठेवणार का नाही ह्याची गॅरंटी आपण देऊ शकत नाही. बंगले बांधणार एवढं नक्की. पैसा कमावणार यात वाद नाही. पैसा कमावणं अवघड नाही, पण पैसा कुठं खर्च करायचा याची अक्कल असली पाहिजे. ती अक्कल परमार्थात येते महाराज. जर अक्कल नसेल ना तर आर्यन खान व्हायला वेळ लागत. पैसा कमी आहे का हो बापाकडे? त्याच्या पैसा कमी आहे, पण कुठं खर्च करावा याची अक्कल नाही, म्हणून आज जमान्यात भेट नाही. आणि त्याचे बाप आमच्या पोरांच्या डीपीला आहेत. त्याचा बाप आमचा आदर्श आहे. आम्ही आमच्या बापाचे डीपी ठेवत नाही, पण त्यांच्या बापाचे ठेवतो. कारण आता आम्ही बोलल्यावर रागीन, पण बापच बदलले महाराज.
आम्हाला आमचे संत जमत नाही, लोकांचे जमतात, अंगारेवाले. ये इकडं लावा अंगार. अरे हे संतांनी सांगितलं नाही, फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान. असं कसा परमार्थ करता रे? नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गंध लावता, माय बाबाला घराबाहेर काढता, परमार्थ करता. चंद्रानं पिवळे केले देव तुम्ही मानता, तुमच्या आमच्यातला देव नाकारता. असं कसं परमार्थ करता? 10 दिवस गणपती बसवताना बुडवताना शांताबाई लावता. अरे असं कसं परमार्थ करता? म्हणजे 9 दिवस आईला पिठावर बसवता, पंचरतीने वावळता, दसऱ्या दिवशी बोकड कापता. असं कसं परमार्थ करता? हा परमार्थ आहे? हे तुमच्या आमच्या जिभेचे चोचले नाकलीचे कांदेत महाराज, ह्या का परमार्थ आहे काय? जरा खोलात शिरून बघा, समजून सांगते. फार सोपा आहे. तू का म्हणे सोपे आहे सर्व आहुनी, पण शहाणा तो धनी तर येड्याचं काम नाही माऊली, समजून घ्या. पण परमार्थ डोळस असावा. थोडं बोललं तर राग येईन, पण ऐका, ब्रह्मचारी राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून परमार्थ केलेला बरा. डोळस परमार्थ करा, काही गरज नाही महाराज. तोंडावर जे असेल ते असेल, पाठीमागे कुठं नाही करायचंय, काय असेल ते असेल माऊली. मग हे ज्याला समजलं त्याला भगवंत समजला. आणि व्यासपीठावर सांगते, देव बघायच्या भानगडीत पडू नका, देव कधीच दिसत नाही. कीर्तनकार आहे, व्यासपीठावर आहे, कीर्तनकार आहे, तरी सांगते देव दिसत नाही. कारण देव बघायची गोष्ट नाही, देव अनुभवायची गोष्ट आहे. तेव्हा पहावया गेलो तेथे देवाची होणी. अरे देव बिव राहू द्या, संत लांबची गोष्ट आहे. माणूस झाला तरी लय झाले आपण, लय झालं. माणूस झाला तरी प्रामाणिकपणा जरी सांभाळला ना तरी फार झाला. नीतिमत्ता जरी योग्य ठेवली ना तरी फार झालं महाराज. तो का म्हणे, सत्य कर्मा व्हावे साह्य घातलिया भय नरका जाणे. सत्य वागायला शिका, सत्य बोलायला शिका. आमच्याकडे ती पद्धत नाही, आणि कोणी बोललं तर आम्ही खरं मानत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणी ऐको ना ऐको, लोकाला सांगू नका. देवा सांगा सुख दुःख, देवा निवारील भूक. कारण कसं आहे ना, आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो, आपका बाल न बाका हो अगर हरी साथ हो. जर देव सोबत आहे ना, काळजी करायची गरज. आणि टाळी वाजव वाटली तर वाजवा, त्याला काय GST टोल नाका नाही. लोकांची खोड बघा ना, अंधार झालं की उठते ती. 2-4च आहे ती, लय नाही ती, पण तीच 2-4 गावची कळा घाली होती. मगापासून तेवढंच बोंबलते, काय करायचं ते तोंडावर करा. निस्ती लाईट जाऊ द्या, 2 सेकंदात 4 उठली. म्हणजे बेबीच्या देटापासून आम्ही जी बोंबलतो त्याला काय नाहीच अर्थ महाराज. मगापासून बोंबलते राव, जे काय करायचं ते तोंडावर करा. पण लोकांचं काय सांगा ते नाही का भाऊ. तर उजेडात होते पुण्य, अंधारात ज्याच्या त्याच्या हाती आहे. शेवटी तुमचं तुम्हाला आहे महाराज. ते इंगळे बाबाचा विनोद आहे बघा. एक माणूस एसटीत चढला, खाली उतरला, मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. शेजारच्यानं विचारलं, काय झालं रे हसायला? म्हणे मी कंडक्टरला फसवलं. म्हणले कस काय? म्हणला तिकीट काढलं गेलोच नाही. त्यांना सुद्धा कळलं. होय पोराव, काय कळलं रे? फसलं कोण रे? फसलं कोण? कोण फसलं? कंडक्टर फसला का? कंडक्टरच्या बापाचं काय गेलं? कुणाच्या बापाचं गेलं? त्याला अक्कलच नाही तेव्हा. आणि ती दुसरा तिसरा कुणी नाही, आपणच आहे ती बिनाकली. म्हणजे तुम्हाला वाटतं काय अंधारात तुम्ही उठले म्हणजे माझं काहीतरी जाईल? हो का? माझं जेवढं पाकिट ठरलंय तेवढं ठरलंयच. त्यात रुपया कमी नाही, जास्त दिले तर बघू, पण कमी तर नाही महाराज. मग तोटा कुणाचा आहे? ह्यांना वाटतं मी ही ऐकलंच नाही, अंधार झाला की उठून आलो. अरे तू फसला, मी नाही, हे समजून घेत जा. संतांचं जर आपण ऐकलं नाही तर फसलो आपण, संत नाही. लक्षात घ्या. मग थोडं डोकं वापरा. लेकरं गुणाची पण कळतंय कीर्तन, है की नाही? हुशार पोरांनो, ताडा बसा रे. लुक ॲट हिअर. एखादा इंग्लिश मिडियमचा असेल तर वाटोळं केलं महाराज त्या इंग्लिश मिडियमनं. धोबिका कुत्ता घरकाना घाटका. त्याला मराठी नीट येत नाही, इंग्लिशही नीट येत नाही. एकाच्या घरी मी गेले, ते अभ्यास करून करून इतकं पिसळलं होतं, पप्पाला मम्मी, मम्मीला पप्पा म्हणायचं. मी म्हणलं पप्पा काय करतात? म्हणलं स्वयंपाक करतात. म्हणलं शहर आहे जमत असं.
म्हणलं मम्मी काय करते? म्हणला दाढी करते. आता कोणाला नेऊन सांगता? लेकर आहे तो गुणवान. ताट बसा रे पोरांनो. हा चला माझ्याकडे बघा पोरांनो, मी काय सांगते सॉरी तुम्ही काय ऐकता? मोठ्याने काय ऐकताय? नशीब कीर्तन तरी म्हणले, डांबऱ्याचा खेळ तरी म्हणले नाही. तेवढं तर माहिती ही तर बी गाजी ती बाजी होते ती महाराज. पोरांनो, गेल्या 4 वर्षात एक पिक्चर लय गाजला. त्यात गाणं होतं झिंगाट. पिक्चरचं नाव तू तर लयच हुशार आहे रे. सायराट म्हणले हिरोचं नाव, हिरोईनचं. तुझ्या आई बापाची गाठच घेते कीर्तन झाल्यावर महाराज. लयच गुणाची लेकर आहेत. पोरांनो ताट बसा पटपट. मी म्हणते त्याच्या पुढचं म्हणायचं. म्हणते त्याच्या शांत गेली शालू गेली आता कुणाचं नाव? जवा बघतीस तू माझ्याकडे, माझ्या मामाची ही पोरगी 1 नंबर दिसते साडीवर. आपल्या बापाच्या गाडीचं हप्त राहिलं त्याला सांग फेडाय. बिंदास फिरू आपण, बिंदास. अहो त्या पोरांचं जाऊ द्या, मला कधी कधी गाण्यांचं नवल वाटतं. आता तर असली गाणी निघाली माहित नसतील तुम्हाला सांगते. ऐका, जनरल नॉलेज असलं पाहिजे. ऐका काय गाणी महाराज. लिहिणाऱ्याच्या डोक्याची म्हणजे अशी किव येते, नाही सॉरी दया येते, दया. असं वाटतं आम्ही किती महाग आहेत. आम्ही तेच अभंग म्हणतो. जिंदगी गेली तरी आमचं तुका म्हणे माझ्या तुम्हा संतांवर, जिंदगी गेली तरी आमचं त्यांच्यावरच वज आहे. हे किती हुशार लोक राव. नुसता कोरोना येऊ द्या, काळी महिना दिसतीस, होईल कोरोना, लोक तुला घे ग. काय डोकं महाराज, घे ग प्रेम करून. तुम्हाला पुन्हा नाही भेटायचं प्रेम आहे की नाही? ते तर जाऊ द्या, काय बी तोंडाला येईन ती. आता 2-4 दिवसात तर आग बाय आग बाय आग बाय. पुढं नाही, ही लेटेस्टच दिसायला लागलंय जरा. पुढचं मला बी येत नाही महाराज, बरं का. एवढंच येतंय मला, पण ऐकलंय मी, समजून घ्या. नाही हो, भगवंताची भक्तिगीत भावगीत काही रचलेलीच होती, पण अजून लोकांच्या डोक्यात. अजून सुद्धा गावात सप्ताह असला ना तर माईकवाले तेच वाजवतात, का तर ते मनात आहेत. आजकालच्या लय भारी महाराज. राधा कृष्णाचं तर वाटुळ केलं ह्या जातींनी. ह्यांना वाटतं मी कृष्ण ती राधा. अय माझ्या कृष्ण हो, इकडं बघा. मी तुम्हाला म्हणून सांगते, परवा दिवशी मला एक पोरगा भेटला. म्हणलं ताई, म्हणलं काय झालं? श्रीकृष्णानं बिना लग्नाचं केलं. म्हणून आम्ही का नाही? थांब म्हणलं मी याला तुला सांगते. ऐका रे दादा हो, बहीण आहे म्हणून सांगते, ऐका. परमार्थाला एवढं सोप्यात आणि साध्यात घेऊ नका. कट्टाळा आला मला ती राधाकृष्णाचे स्टेटस बघू बघू. ही म्हणून हे नाही, महाराज लोक सुद्धा पिसाळले. निष्ठे राधाकृष्ण. हे तुम्हाला करायचंय काय? मला तर वाटतंय त्याचा 2च उद्देश. एक तर दिसताना पोरगा धार्मिक दिसतंय, आणि पोचायच्या तिच्यापाशी भावना बी पोचतात. एवढं कसं डोकं लावितो रे? एवढं डोकं 10वीत लावलं असतं तर चांगल्या मार्कांनी पास तर झाला असता. निष्ठे राधाकृष्ण. ऐका रे, राधा 21 वर्षाची होते तेव्हा श्रीकृष्ण 5 वर्षाचा होता. राधा कितीची? श्रीकृष्ण कितीचा? मग तुम्ही 5 तुमची राधा 21ची का रे? तुम्हाला काय वाटतं देवानं केलं ते बरोबर होतं आणि तुम्ही करताय ते चुकीचं आहे? अरे तुम्ही करताय ते चुकीचं आहे, कारण तुमच्या प्रेमात स्वार्थ आणि वासना आहे. माझ्या भगवंताच्या प्रेमात वासना हा प्रकार होतो. हे मी नाही, याला प्रूफ आहे. राधे घे, कुणाला घे? कृष्णाला घे. कुठं घे? कडेवर घे. कुठं ने? तुझ्या घरी ने. समजून घेताय? हे प्रेम आहे. मग देवाच्या नावाखाली काही बी खपवायचं. आणि श्रीकृष्णाला 16,108 होत्या, मग आम्ही बी 2-4 करता. कर की, बिंदास कर.
एकानं मनावरच घेतलं आणि घरीच गेला आणि बायकोला म्हणला आजचा महाराज लईच चांगला होता. बायको म्हणली तुला बराच पाटला. ती म्हणला देवाला 16,108 होत्या, तुम्ही बी 2-4 करा. बायको म्हणली चांगली गोष्ट आहे, मी पण ऐकलंय द्रौपदीला 5 नवरे होते. कळलं त्यालाच कळलं. नवरा म्हणला तू बी गप पण मी बी गप, भानगडीत पडू नको माय, समजून घ्या. एवढा सोपा नाही. आता डोळणी वगैरे सोडा महाराज, पण संतांचे एक एक अभंग ऐकले ना तर डोक्याच्या वर नाही जायचे, नाही डोक्यात जायचे तर सोडाच. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्याशी. ज्ञानोबा राय, नामदेवरायांचे कूट अभंग जर कधी डोळ्यासमोर आणले ना माऊली, नामदेवरायांचा कूट अभंग हा एक प्रकार आहे. ते किती बी कुठले तरी कळत नाही. बघा, लटके झाले कटके तेथे गाडग्या एवढे राळे, उडत चिमणी चरत चाले तिचे वाटी एवढे डोळे. एकतर चिमणी उडन तरी नाहीतर चरण तरी, उडता उडता चिमणी चरण का? बर, चिमणी केवढी होय चिमण्यानो, चिमणी केवढी, चिमणी 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 केवढी. चनेगावच्या बाया तुम्ही आहेत का गेलात? माझी झोपी झोपी आहेत ना? आहेत. हा, मग मी तुम्हालाच बोलते, मराठीतच बोलते आहे की नाही. मग तसलं कुस नको तोंड करून का बसलो? मी काय तुमचा बांधव करला का रानपी ठेवलंय का? तुमच्या विरुद्ध पार्टीत मी उभा आहे. अशी बसले ती जस काय माझ्या मातीला आले. ती कसं आहे ना, हे बघा, अहंकार आहे ना, अहंकार हा माणसाला आहे त्या क्षणाचा आनंद घेऊ देत नाही. सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. हा ऍटिट्यूड असतो. मी हिच्या बोलण्याला हसायचो का? कोण लागून गेली रे? मी नासक्या कांद्यावानीच बघणार, काय करायचं ते करू तिकडं. माऊली तुम्हाला मग सांगितलं तसं माझं काही जात नाही, पण तुम्ही आहे त्या क्षणाचा आनंद घेऊ शकत नाही. आनंदी राहा जरा, जाऊ दे, आला तर आला ओमी करा, मरत नाही तुम्ही. मेले तर मग तुमच्या कर्मानं मारचाल, माझा काही संबंध नाही त्याच्यात. हो का? ऐका, पण खरं सांगू, कोरोनाच्या काळात तेच टिकले ज्याचा देवावर विश्वास होता. ज्यांनी कोरोनात माळा काढल्या ना, या 3ऱ्या लाटीत पहिल्यांदा ती जाणार. लक्षात घ्या. एकतर तू घालू नको, घातली तर तुझा जर देवावर विश्वासच नाही तर तू नाके शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गंध लावतो कशाला? सकाळी काकडा, दुपारी हरिपाठ, संध्याकाळी कीर्तन, रात्री भजन, हरे 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 हरे. आता झाला कोरोना, बसला घरी. डॉक्टर म्हणला बुवा पॉझिटिव्ह. बुवा म्हणला आता कस? डॉक्टर म्हणला बुवा जीव पाहिजे का देव? बुवाला सरसाला मोतो पगडी 50. आधी जीवाचं बघू पुन्हा देवाचं बघू. बुवा म्हणला जीवच पाहिजे ना, काढ माळ. माळ काढून अंडी खाल्ली म्हणजे जगणार का तू? अंडी खाऊन जगला असा कोण आहे रे? एक तर माझं म्हणणं आहे, विश्वास ठेवीत जा. कोरोनाचा विषाणू दिसला का हो माय बापा? हो दिसला का हो? न दिसणारा विषाणू मारतो याची खात्री आहे, तर न दिसणारा परमात्मा तारतो याची खात्री नसावी. देव तारतो बघा, विश्वास ठेव. होय, पाठीमागचे तुमच्या अंगावरून काय वारं गेलं का? का तुम्हाला कळलं नाही? नाही कळलं तर वाजवा. उगा शेजारच्यानं वाजवली म्हणून वाजवू नका. कळलं तर वाजवा. म्हणजे मी एवढी कटाळून आले, पण मला असं वाटायले माझ्यापेक्षा जास्त तुम्हीच कटाळला बसून बसून, है की नाही? जरा तोंडावर जरा फुललेल्या गुलाबासारखी तोंड ठेवा. गौरी फुटल्यागत तोंड करून बसला महाराज. नाही थंडी वाजायली मान्य आहे मला, त्यात काही वाद नाही महाराज, पण आनंदी राहा. हो का माई, मी तुमचं काय वाटोळं केलंय का? तुमच्या बांधाला माझा बांध, घराशेजारी घर, मी तुमच्या भाऊकीत, मी काय तुमची जाऊ, ननद, भाऊजाई, सासू, काही संबंधच नाही. तुमचा आणि माझा काय सुद्धा संबंध. खुशाल तोंड घेऊन नाही म्हणता होय रे. संबंध तर काय मरायला का इतक्या आपण महाराज संबंध आहे बरं. ते माणसं दोन्ही कोण वाजवू नका, लक्षात घ्या. नातं आहे माय. हे नातं जरी रक्ताचं नसलं ना, हे नातं भक्तीचं आहे. एखाद्या वेळेस रक्ताचं नातं दगा देईल, पण भक्तीचं नातं कधीच दगा देणार नाही. विश्वास देते एवढी ताकद या नात्यात. फक्त हे नातं जपता आलं पाहिजे. या नात्यात स्वार्थ नाही आला पाहिजे.
बघा कामासाठी जोडायचं नाही. आजकाल सगळे लोक कामासाठी वापर करतात. महाराज थोडा राग येईल पण खरं सांगा कार्यकर्ते हो, महाराजाला येऊस तर फोन करता का जाऊस तर करता? इमानदारीनं सांगा रे, तुम्हाला खऱ्या मायबापाची शपथ रे, इमानदारीनं सांगा रे, महाराजाला येऊस तर फोन करता का जाऊस तर करता? आणि गेल्यावर मर नका उलत नका तिकडं पालता का पड ना, पुढच्या वर्षी वाढदिवसाला करणार तारीख पाहिजे असते ना. किती रे किती, जाऊ द्या हो. 2 वर्ष कोरोनात आमचे टाळकरी माळकरी कलाकार कीर्तनकार काय करत होते, कोणी विचार केला का? पण आता 1000 जास्त मागितले की ह्यांची आग होती. 2 वर्ष आम्ही मेलो का जगलो याचा विचार कोणी केला का? केला का रे? बिलकुल नाही केला. अरे तुम्ही बोला ना, तुम्ही माझ्या आहे का कोणाची आहे? तुम्ही माझेच आहे, मग बोलत जा ना. म्हणजे मी तुमची साईड घेऊ बोलायचं, तुम्ही नुसतं करायचं बोलत जावा. बघितलं का कोणी आपल्याकडे? फोन तरी केला का? अरे मिस कॉल तरी दिला का? तेव्हा ही नाही त्याला मिस कॉल देऊ बेजार होती, पण आपल्याला दिला कारण त्यांना माहित आहे आपल्यापाशी काय सुद्धा. पण निश्चित सप्ते चालू होऊ द्या. महाराज तुम्ही आमचं ना, आम्ही तुमचं ना, आमच्या गावाला तारीख पण तुम्ही गेल्या वर्षी. असा राग येतो मग त्या पंख्याचा, निस्ता बोलवतो मी तुमचा लय मोठा फॅन आहे. अरे कुठं मी आलता 2 वर्ष पंख्या? लक्षात घेत जरे, ही दुनिया आहे ना. जोपर्यंत तुमचं नाव आहे आणि तुमच्या खिशात पैसा आहे तोवर आपली येत नाही. नाही कोणाची कोणी, कोण नाही कोणाचं. मग देवा सांगा सुख दुःख कुणाला सांगा? त्याला सांगा. यांना जर सांगितले ना, चांगलं सांगितलं तोंडावर म्हणतील बरं झालं, पाठीमाग म्हणतील वाटोळ व्हायला पाहिजे. दुःख सांगितलं तोंडावर म्हणतील वाईट झालं, पाठीमाग म्हणतील असंच पाहिजे. लोक आहेत. हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो, अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो. मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग, हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. गरज नाही माऊली, काही गरज नाही. त्याला सांगा ना आपलं जे काही चाललंय ना, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा चाललंय ना तुझी या सत्तेने, वेदाशी सूर्याशी चालणे तुझी या सत्ते. मग देवा जर तू आमचा सर्वस्व आहे, विठ्ठल कुळीचं दैवत, विठ्ठल वीत चित कोत, बहीण बंधू चुलता भ्राता, माझं सर्व काही पांडुरंग आहे. ये ग विठाबाई माझे पंढरीच आहे, पांडुरंग आमुचा पिता. माय बाप बहीण बंधू चुलता सर्वस्व जर तू आहेस तर मागणं सुद्धा तुझ्याकडेच मागितलं पाहिजे. पण माझा एक नियम आहे, द्यावं सुद्धा त्याला ज्याला गरज आहे. ज्याला गरज नाही त्याला द्यायचं. माजलेल्या लोकांना कधीच दान करायचं बर का. तुम्ही पंगत घातली, पंगत आमदार बोलवले, खासदार बोलवले, मंत्री बोलवला, तुम्हाला काय वाटतं? आशीर्वाद भेटत्या की तुमचाच भात खाणार आणि तुमचंच रेशन कार्ड जाळणार. गावातली अशी कुटुंब ज्यांचा उदरनिर्वाह कष्टाने चालतोय, त्यांची चूल जर एक दिवस तुमच्या पंक्तीमुळे पेटली तर त्याच्या लेकराबाळाच्या आशीर्वादानं तुमचा पांडुरंग तुमच्या कर्मात असल्याशिवाय राहणार नाही. फक्त दान त्याला करा ज्याला गरज आहे. महाराज लोकाला स्वलय म्हणायचं नाही. चहाच घ्या, दूधच घ्या, थोडं एक्स्ट्राच घ्या, पाकिट घेता येते काय कमी त्याला, इथं नाही तर तिथं खाईन. पण एक साधा वारकरी जो दारातनं चाललाय, ज्याला भुकेची गरज आहे, त्याला देऊन बघा, तुमच्या पंढरीची वारी तुमच्या दारी होईल. दान त्याला करा ज्याला गरज आहे. आणि आम्हाला गरज आहे अशा कुळाची ज्यात हरिदास आहे, कारण आम्हाला हे टिकवायचं आहे.
आधीच तर आहे ना महाराज, महाभारतामध्ये ज्यावेळेस महाभारत झालं त्यावेळेस फक्त 18 ते 20 लोक जिवंत राहिली. आणि त्याच्यामुळे जो आमचा पहिला संप्रदाय आहे किंवा जी आमची पहिली संस्कृती आहे ती 18 ते 20 जण किती वाढवणार आहेत, वाढवून म्हणून बरीच लोप पावली. मग त्याच्यानंतर ज्यावेळेस संत संगती आली, ज्यावेळेस हा परमार्थ आला, त्यावेळेस कुठेतरी संस्कृती उदयाला आली. त्यावेळेस कुठेतरी कळलं की आम्ही कोण आहोत, आम्ही कशासाठी आहोत. मग आत्ता समजतंय आम्ही दैवाचे दास पंढरीरायाचे. हे पहिल्यापासून चालत आलेलं आहे. हे जर खोटं असतं तर 5000 वर्षापूर्वी श्रीकृष्ण भगवान म्हटले नसते मनुष्यनाम सहस्रेषु. हे चालत आलंय. जन्मनाम मनुष्यनाम पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेश इह संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पायी मुरारे. हे ठरलेलं आहे. हे कुळानं कुळी चालत आलंय. सोप्या भाषेत आजा गेला पंजा मेला बाप मसनात गेला, पाहता पाहता नातू पंतू तोही. हे कुळ आहे आणि हे टिकवायचं म्हणून मागणं गरजेचं आहे. मागण्याची पद्धत असली पाहिजे. बघा नामदेवराय लय हुशार. एके वेळेस अशी अवस्था आली की नामदेवरायांच्या घरी जरा कमतरता भासली अन्नाची वगैरे दान करण्यामुळे. नामदेवरायांची बायको नामदेवरायांना सांगते, स्वामी बायको म्हणून नाही पण आई म्हणून लेकरांची अवस्था तहानेनं भुकेनं झालेली ही तळपळलेली अवस्था मला बघवत नाही. कारण लेकुराचे हित वाहे माऊलीचे करी लाभावीनं अशी माय आहे महाराज, तिला कसं सहन होणार आहे. नामदेवराय म्हणले काय करू, काही करा पण त्या उदरनिर्वाहाचं काहीतरी बघा. ठीक आहे. नामदेवराय हुशार. मागणीची पद्धत बघा बरं का. नामदेवराय भगवंताकडे गेले आणि भगवंताला म्हटले, देवा द्वादशीला माझ्याकडे जेवायला या. देव म्हणला मला माहित आहे तू कुठल्या अवस्थेत आहे, तुम्हाला कसं खाऊ घालणार. हो का देवा, ती माझं मी बघून घेईन. निवडणूक कशी लढवायची ती माझी मी बघल. तुम्ही तिकीट तर द्या. तिकीट द्यायचं काम कोणाच्या हातात आहे, तुमच्या आहे की नाही. बिना तिकीट देता बोंबलायचं. आधी तिकीट द्या मग बघू मी घरी कण दारी कण लढायची तशी लढल. तुम्ही तिकीट तर द्या. तुम्ही तिकीटच द्यायला तयार नाही आणि म्हणे या माझ्या पक्षात. आधी ऐकत खरं. आधी तुम्ही या तर पुढचं पुढं बघू. कोण म्हणतंय. नामदेवराय. देव नामदेवराय. आता देवाला सगळं माहित आहे. सर्व कळो आले, न सांगता सर्व कळो आले. देवा तुला न सांगता सगळं कळतं होय का. का पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हिस्सा आहे. त्यानंच तर आतापर्यंत सगळं साहिलंय. त्याला माहित आहे. नामदेवराय म्हणले माहित आहे भीती सांग नको. तू येतो का नाही द्वादशीला. आता एवढा हट्ट करतोय नामा तर येतो. आता तेच नामदेवराय थोडं सुकला चेहरा घेऊन रुक्मिणी मातेकडे गेले आणि रुक्मिणी माले म्हणतात, बघ की गा आई, देवाला माहित आहे मी कुठल्या अवस्थेत, तरी देव मला म्हणला. कोण म्हणला हो. देव म्हणला. आई म्हणली नाही रे असं शक्य आहे का, त्यांना माहित आहे तू कुठल्या अवस्थेत आहे. बघ ना आई, तरी म्हणला येईन तर तुझ्याकडेच येईन नाही तर नाही येणार. आता योग देवानं म्हणलंय म्हणल्यावर मला करणं काम आहे. पण तुला सांग का, ती अन्नधान्य मी इकून तिकून गोळा बी करीन ग, पण माझ्या ह्या बायकोला जमलं पाहिजे की तुझ्यासारखं. देवाला तुझ्याच हातची खायची सवय. माझ्या बायकोनं काय करून ठेवलं तर हाय का, येळाला केलं वनवासाला सीताफळ महाराज. येड्याचा बाजार व्हायचा निसता. माझ्या बायकोला नीट पोहे करता येत नाही तर ती काय देवाला स्वयंपाक करायची. माझी विनंती आई तू ये. आई म्हणली कसं हो काय तुला यायचंय का नाही. मग देव येणार आहे ती फिक्स आहे का. थांब म्हणला तुला नेतो. आईच्या हाताला धरून देवाकडे नेलं. देवाला कोणी बोला देवा ती द्वादशीच येतो. तेव्हा म्हणला येतो म्हणतोय. तू येते का नाही सांग. आता देव येतोय म्हणल्यावर मला येणं काम आहे. थोड्या गोष्टी लक्षात घ्या. देवाला बोलवशिवाय लक्ष्मी येत नाही. आधी कुणाला बोलवलं देवाला, मग कुणाला बोलवलं लक्ष्मीला. मग येईल ना. तर देवाला देव यायला तयार झाला पाहिजे. लक्ष्मी आपली आपण येते. लक्षात घ्या. मग महाराज लक्ष्मी माता
यायला तयार झाल्या. लक्ष्मी माता आल्याही घरात बघितलं धान्य नाही काय नाही. कसं बनवायचं ते म्हणलं तुझी तू बघ. तुला कळत नाही का? तू लक्ष्मी माता आहे. अगं तू नजर फिरवली तरी क्वार्टर भरते आणि तुम्हाला विचारते कस करू. तुझी तू बघ कसं करायचं तसं. ती म्हणली असं आहे होय बर. आता नवऱ्याला उपाशी ठेवणं आपल्या धर्मात नाही. तू का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. लक्ष्मी मातेनं रुक्मिणी मातेनं निस्ती नजर फिरवावी आणि नामदेवरायांचं घर भरभरून जावं. फक्त लक्षात घ्या मागायचं कसं हे कळलं पाहिजे. आधी देवाला मागा. धनसंपत्ती तुमच्या पायाशी राहील महाराज. फक्त देवाला जवळ करा. समजून घ्या. ही नामदेवरायांची मागण्याची टेक्निक आहे. मागितलं तर नाही पण आलं तर खरं. मग नामदेवराय म्हणतात देवा मागतो कारण हे मागायची गरज आहे. सध्या परमार्थाची गरज आहे. आम्हाला कसं वाटतं आम्ही थोडं शिक्षण घेतलं थोडं एज्युकेशन घेतलं थोडं म्हणजे एक नाही MBBS असोल MD असोल थोडं लॉ करत असोल थोडं MPSC UPSCचा अभ्यास करत असेल तर आमच्यासारखं हुशार कोणी नाही. नाही तुम्ही हुशार आहात अर्थात. पण तुम्ही असं नका समजू की जे धोत्रात असतात ते हुशार नसतात. लोक म्हणतात जे वेल एज्युकेटेड असतात ते परमार्थात नसतात. जे सुशिक्षित असतात जे हाय प्रोफेशनल हाय क्लास लाईफमध्ये जगतात त्यांना परमार्थ आवडत नाही. त्यांना का आवडत नाही? कारण त्यांना खरं कळलंच नाही. आमच्या संतांना खरं कळलं म्हणून आज ते इथे आहेत. म्हणून तुम्हाला सांगते पोरांनो लय काय नाही. हो का परमार्थ करायचं म्हणजे कीर्तनच करायचं आणि माळाच घालायच्या असं नाही. हो का ऐका तुम्ही फक्त लोकाला समजून घ्यायचा प्रयत्न करा. तुम्हाला म्हणून सांगते आज वाढदिवस आहे म्हणून सांगते लक्ष देऊन ऐका. तुम्ही आधी तुमचे आदर्श बदला. तुम्ही योग्य जीवन जगाल. तुमचे आदर्श चुकीचे आहेत. तुमच्या मोबाईलचा DP कधी चेक केलाय का तुम्ही? हिरो हिरोईनचे DP आहेत तुमचे. पुढाऱ्याचे DP आहेत तुमचे. पण मी काय म्हणते आपण इतके लाचार आहेत का? नुसती क्वार्टरीसाठी कोंबडीसाठी साहेब 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 भिकारी घाला का? हा अरे कुठल्या मातीत जन्माला त्याची जाणीव तर ठेवा. फार ताकद आहे आपल्याकडे पोरांनो. अरे किती जिद्दी आहात तुम्ही. अरे गावाचा विरोध करून स्वतः तुम्ही शिवजयंती करता गणपती बसवतात ते तुम्हीच आहेत ना. मग आईन त्यावेळी लाचारी कशाला करता? करायचीच नाही. व्हायचं आहे ना तर मावळावा. शिवरायांचं मावळे तुमच्या आमच्यासारखे नव्हते दादा. आता परवा दिवशी मी एक पोरगा बघितला KTM गाडी हातवर झेंडा मुठभर दांडा मिशीला आकडण कपाला चंद्र करून पुट शिवराय पाठी शिवराय. आहा काय पोरगा. जशी त्याची गाडी पुढे गेली माझं इम्प्रेशनच डाऊन झालं. त्यानं गाडीच्या नंबर प्लेटवर लिहिलं होतं थोडी रिस्क आहे पण तूच फिक्स आहे. तुम्ही मावळे का? तुम्ही डोम कावळे. इकडे बघ तिकडे बघ इकडे बघ तिकडे बघ. म्हणजे मावळा कुणाला म्हणावं हे तरी तुम्हाला माहित आहे का? अरे शाहिस्तखानाच्या लाल माला चालल्यात. शाहिस्तखानाची पोरगी गायब झाली कुठंतरी लपली. बायको विचारती जहापणा म्हणजे लगता है शिवा के मावलो ने हमारी लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रू आहे पण बायकोला सांगतोय अगं ए तर छत्रपतीच्या मावल्यांनी पोरगी नेली असेल ना तर शब्द देतो पोरीच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. त्याला मावळा म्हणायचं. निष्ठा आहे. नजर पवित्र आहे. हे शिवराय आहेत. माझा राजा एकच होता एकच असणार आणि एकच राहणार. कारण त्या आईची कूस तेवढी पागण होती. वैद्य ने हमें बीमार लिख दिया रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. शुक्र गुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया. औषध तेच आहे नशा तेच. समजून घ्या. माय लई काय नाही लई काय नाही. 2-3 गोष्टी तरी करचाल. मला तुमचं सगळं पटतं. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक बाई. पण एकच पटत नाही तो आंड. तुम्ही जे हिकडलं तिकडं तिकडलं हिकडं करता की नाही तेवढंच पटत नाही. योगा महाराज शिशरवदाचं ते शिशरवदानी योगाच्या योगा एवढे पोस्टर लावले. चुकलं त्यांचं. त्यांनी फक्त गावातल्या 2-3 बायाला सांगायला पाहिजे होतं. आख्या तालुक्याला कळलं असतं. नवरा बायको कधी पेट्रोल भरायला गेले बायकोला आत नेता कुठं सोडता पंपाच्या
त्याचं रिझन आहे. पंपावर लिहिलेलं असतं येथे आग लावणाऱ्या गोष्टी सक्त म्हणायची. कळलं त्यालाच कळलं. समजून घ्या महाराज, लय अवघड. म्हणून माय तू कधी कधी बसल्या बसल्या विचार करीत असशील, एवढं श्रावण सोमवार, एवढं मार्गशीर्ष गुरुवार, एवढं पौष रविवार, एवढा एक देव सोडला नाही म्या. पार त्या किसनाला तर पाण्यात ठेव ठेव थंडी वाजून आणली, तरी देव मला पाव, तरी माझ्या घरात समाधान. त्याचं एकमेव कारण आहे, वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया, लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीविता. वाणी जर स्वच्छ असेल, नीतिमत्तेनं जर कर्म केलं तर देव आणि पैसा कुठंच जा. नीतिमत्तेनं कर्म करा, तोंड स्वच्छ ठेवा. बाकीची आग लावतात, लावू दे की, त्याला काय एवढं. दुनिया में सबसे बडा रोग क्या कहेंगे. लोक दारू पिली तरी नावं ठेवतात आणि माळ घातली तरी. बुरी बायको केली भरी दिली, काळी केली भरी केली, मग काय ब्रह्मचारी राहू का. लोकांचं ऐकलं तर बायको करणं मुश्किल आहे, परमार्थ कुठं करीत आहे. होय मी नाही करीत. दादा तुमचं लग्न झालं का. बरं झालं. झालं महाराज, झालं या गदाचं झालं महाराज. लय अवघड असतंय. या कोरोना तर लय लॉट खापला. काय हो नाही तर नाही हो, लेट कळलं. कोरोनात एक गोष्ट लई चांगली झाली, ते म्हणतात चांगलं काय झालं, नाकटे सुद्धा पुरी खापले. चिचुकी एवढं नाक ती बी गेली हसत हसत मुलाच्या गाडीत. त्याला सकाळी कळलं हिला नाकच नाही, मेकअप पुढं कळलंच नाही. काय मारा लई लग्न केली. हे का पोराव, कोरोना का अशा मताची मी नाही. हो का करा तुम्ही तर प्रेमही करा मी म्हणते. तुम्ही नाही तर काय दात पडक्या डांगरेनं प्रेम करायचं का दादा. ए बिंदास करा रे. होय त्यावर सगळं करून घ्यायचं, आयुष करायची, असं जगायचं ना. अरे चालायला लागलो तर 10 माणसांसोबत चालावं, बसलो ना 10 माणसांसोबत बसावं, अरे उठलो ना 10 माणसांसोबत उठावं. आणि यदा कदाचित मेलोच ना, ज्यांना ऐकले त्याच्या डोळ्यात घायकण पाणी यावं इतकं थाटात जगावं. जगायचंय थोडं दिवस आहे, थाटात जगायचं. पण जेवढा काही थाट करायचा आहे ती स्वतः जीवावर करा, बापा जीवावर नाही. कुत्र्यासारखं बापा जीवावर तुकडे मोडायचे नाही. हिंमत असेल ना स्वतः कमवायचं आणि स्वतः खर्च करायची. फाटका शर्ट असू दे पण स्वतःच्या कमाईचा असू दे, थाटात घालायचा, सोन्याचा असू दे पण बापाच्या कमाईचा असू दे. हात लावायचा नाही, त्याला सुसंस्कृत म्हणतात. आणि तसं जागा. आणि तुम्हालाही सांगते, अय पुरी हो ऐका, लय कळ्या खुलवू नका. दुनिया लय बेकार आहे दादा. हे 100 वेळा चुकलं तरी समाज माफ करतय, आपण एकदा चुकलो तरी समाज माफ करत अर्थात नाही करत. पटलं तर फक्त माई एवढं सांग, बाईच्या चेहऱ्यावर पडलेला डाग 100 वेळा झाकता येईल, पण बाईच्या चारित्र्यावर पडलेला जिंदगीत कोणी झाकू शकत नाही. झाकू शकता का. बिलकुल नाही. नाही थाटात तर जगायचं पोरींनो. आपल्याकडे कोणी बघितलं ना टका 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 त्याच्याकडेच बघायचं, खाली कशामुळे बघायचं. लाजलं की गेलं. तू अशी लाजती जस का आता कायच म्हणावं महाराज, काही गरजच नाही ना. ठीक आहे का. लग्न प्रेम ह्या फार न्यून आणि छोट्या गोष्टी आहेत हो. ह्याच्या पलीकडे कर्तव्य आहे आपलं. पोरींनो कधीतरी उठा रातच्या 12 वाजता, ते मायबापाच्या अंतरुणाजवळ जा, त्यांचे झिजरले पाय सुरकुत्या पडलेला चेहरा बघा आणि त्यांच्या पायाला हात लावून वचन घ्या. आकाश ठेंगणं पडेल इतकी प्रगती करेल, पण मायबापा हो तुमच्या नावाला कलंक लागेल असं जिंदगीत कधी वागणार नाही. कीर्तन सारखं लागलं भ्यायचं नाही. आणि आपण जर योग्य आहे, पोरीचा बाप पोराचा बाप तोंड वासून हुंडा मागायला ना, त्याला फक्त म्हणायचं तुझ्या पोराला आत पाठव, आतल्या खोलीत न्यायचा, कोपऱ्यात कडी लावायची, दुसऱ्या कोपऱ्यातला बांबू घ्यायचा, असाच हाणायचा, जाम काळा निळाच छालावायचा. ते नुसता बापाला म्हणला पाहिजे, पापा फुटली सुपारी, पुढचं पुढं बघू. नवतरुणी नो कंबर कसून उठा ग, हुंडा मागेल त्याला नेऊ नको टाग. नवतरुणी नो कंबर कसून उठा ग, हुंडा मागेल त्याला नेऊ नको टाग. स्वाभिमान सोडायचा नाही ना, अभिमान करायचा नाही. सोपी गोष्ट आहे. मी कीर्तनकार आहे, स्वाभिमान आहे. वारकरी संप्रदायात आहे, स्वाभिमान आहे. मुलगी आहे, स्वाभिमान आहे.
माझ्यासारखं कीर्तनच कुणी करत नाही. अभिमान आहे, फरक आहे. आम्ही दैवाचे आहेत, स्वाभिमान आहे. पण मी दैवाचा आहे, अभिमान आहे. लक्षात घ्या. अहंकार झाला, माज केला की देव जवळ येत. गर्व करू नका, पण स्वाभिमान सोडू नका. थाटात जगा. चला लग्न करा, बायको करा, सगळं करा. हो का, मी सांगते, जर तुम्हाला आता भेटलीच पांडुरंगाच्या कृपेनं करा. देवाच्या कृपेने जर तुम्हाला बायको भेटलीच, कोरोना नसलाच, तुम्ही लग्नपत्रिका छापलीच, तर माझं एक ऐका. लग्नपत्रिकेच्या खाली एक अट लिहा. मी सांगते म्हणून लिहा, एकच लिहा. दारू पिऊन येणाऱ्याला माझ्या लग्नात प्रवेश नाही. पोरीच्या बापाचा निमा खर्च कमी होईल. तोटा फक्त एवढाच की लग्नात नागिन डान्स होणार नाही, दुसरं सगळं होईल महाराज. बाकी सगळं शास्त्र पद्धतीनं होईल. पण पुढचं सांगते, जी लिहितंय ती बी गुणाचं पाहिजे. जर लिहिणारच 90 आणि असन तर लिहायचा फायदा. इथं बसलेले गोवा, गुटखा, तंबाखू, दारू खाणारे पिणारे हातवरी करा. इतकं व्यसनमुक्तच न गाव आहे का? एक काही खात नाही का? बाय 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 बाय, योग नाही का? बर बर बर, प्रामाणिक आहेत महाराज ते. एवढं गाव निर्व्यसनी होय शेषराव दादा, एवढं निर्व्यसनी का? बर चाल, जाऊ द्या. ज्याला सुपारीचंही व्यसन नाही अशाने स्वाभिमानाने हातवरी करा. सुपारी सुद्धा बाळांनो, तुमचं वय यायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18, इकडं 19 20, तिकडं 21 22 23 24 25, इकडं 26 27 28 29 30 31 22. आणि बाकीच्या जेव्हा खाणारे करा म्हणलं तेव्हा काय तुमच्या कानावरून वारं गेलं तर तुम्ही म्हण तुम्हीच नाही, आमचे बी गुणाचे नाहीत. बसवा गावातलं गबाळ काकड्याला, ती देवाला म्हणतो तुला उठवीन देव. एका दिवशी तू देवाला उठवाय निघाला म्हणजे ही परमार्थ आहे का? काय तर डोकं लावी जरा. काय सांगायचं महाराज. काय परवा दिवशी मला एक म्हातारी भेटली हो. मला म्हणली, ताई तुम्हाला अभंग म्हणून दाखवते. पण ती अभंग तुका म्हणे नव्हता, म्हातारी म्हणे होता. म्हणलं मन अभंग. तिनं चालू केलं. आणि देवा तुझ्या पायात गुतलं माझं मन, घेतला मोबाईल लावते तुला फोन. म्हणलं मला अजून नंबर घावलो नाही, डंगरीला बरा घावला. बर म्हणलं पुढं. आणि देवा तुझ्या पायात गुतलं माझं मन, आणि घेतला मोबाईल लावते तुला फोन. पुढं. आणि देवा तुझी आठवण लय लय येते म्हणून तुला मिस कॉल देते. इथं पोरगी मिस कॉलवर पटना, तू देवाला पाठवाय निघाल. खाऊ नका, पिऊ नका, नाचू नका, वाईट वागू नका असं माझं म्हणणं नाही. पण काही करा, देवाच्या नावाखाली करू नका, एवढंच माझं म्हणणं आहे. महाराज तुम्ही आईची गाणी डीजेत वाजवता. पंचमीचं चांदण चमकतंय लाख लाखा, आंबा खेळती झोका. झोका निष्ठला म्हणजे कळत काय मजा असते ती. काय बी हो डीजे मध्ये गार डोंगराचे हवन बायला. तुम्ही लय नका वाजू, यातली जर उठली ना तो बाई बंधन बुवाई बंद महाराज. पांढरंग परवडत आहे पण देवी नाही. तुम्ही म्हणसाल तुम्हीच देवाची अवहेलना करता का? मला खरं सांगा आयानो, अंगात येत नाही असा माझा वाद नाही. येतही असेल पण अंगात आल्यावर फक्त नवऱ्यावरच कसा जोर असतो ग. देवीला बाकीचे पण भक्त दिसले पाहिजे ना. देवी निस्ती नवऱ्याकडे पळती, झाडाला नाही तर असं झाडाला. अगं खोडाला बी हायच की, निस्त्या झाडालाच कसा. तो का म्हणे कैसे आंधळे आणि गेले विसरून नाही येत असं. माझ्या देवाच्याही आलं. नामदेवा कीर्तन करी पुढे हे देवनाचे पांडुरंग जणी म्हणे ज्ञानदेवा बोला. नामदेवा कीर्तन करी पुढे हे देवनाचे पांडुरंग
नाचणं वेगळं तुमचं वेगळंच. आहा न हुन आहा. 2-4 पाया पडली तुम्हाला बरं वाटतं का? आणि आम्हाला विचारा कटाळा आला त्या पाया पडायचा. 2-4 पाया पडली म्हणजे आपण देव झालो असं नाही. आपल्यासारखा मूर्ख नाही. लोक आपण मूर्ख आहे म्हणून पाया पडतात. संत देव आहे म्हणून नाही. फक्त येड्यात ती म्हणते पाया पडलं की येड्यात निघतोय. आपल्याला त्याचा गर्व येतो. अरे आपण तर अहंकार लावूनच घेऊ शकत नाही. अहंकाराला सुद्धा अहंकार आहे की कुणाच्या अंगात जाऊ. अहंकार फक्त देवान संतांनाच येऊ शकतो. आम्ही फक्त वाऱ्यात खेळतोय अहंकाराचा वारा. मग नामदेवराय म्हणले देवा हे जे लाडावलेत ना पाया पडून घेऊन दक्षिणा घेऊन हे जे लाडावलेत आपल्या तुमच्यासारखे ते जे राजस म्हणजे लाडावलेले. राजस म्हणजे लाडावलेले. हे जे लाडावलेत ज्यांना थोडीफार प्रगती भेटली, थोडंफार नाव भेटलंय, थोडंफार पैसा भेटलाय, थोडीफार खुर्च्या भेटल्या त्या आणि थोडीफार पद भेटल्या ती, ही जी लाडावली ती ह्या लाडावल्यांना सांग वारा सुद्धा लागता कामा. वारा जर लागला तर सुखी राहणार. सुखी जर राहायचंय तर वारा लागता कामा. रुक्मिणी मातेला एकदा अहंकार आला की माझ्यासारखी बायको नाही. बलिप्रतिपदा पाडवा. पाडव्या दिवशी कोण कुणाला ववाळतं? कोण कुणाला ववाळतं? बायको नवऱ्याला. सुधरून सण साजरे करा. नाही तर संक्रांतीला तुम्हालाच व्यवसाय जावा लागायचं. पाडव्या कोण ववाळून घेतल्यावर महाराज. पाडव्याला बायको नवऱ्याला. रुक्मिणी माता पंचवटीचं ताट घेऊन गाभाऱ्यात येणार. भगवंताला सांगतायत देवा गाभाऱ्यात उभे राहा. तुम्हाला ववाळते आणि मग तुम्ही दर्शन द्यायला रिकामे. मनात अहंकार आहे माझ्यासारखी बायको नाही. सुंदर सुशील गुणवान पंचवटीचं ताट हातात आहे पण मनात अहंकार असल्यामुळे देव दिसेनासा झालाय. माझ्या विष्णुदासा भाविकासी. मग लोक विष्णुदासच का नाही भाविकही. कोण भाविक? माळकरी नाही पण वारी करतात, खातात पितात पण कीर्तन ऐकतात. हे कोण झाले? भाविक. फक्त विष्णुदासच नाही तर भाविकांनाही अहंकाराचा वारा लागता कामा. तेही बर्बाद होतील. मग ही संत मंडळी सुखी असो. कल्पनेची कल्पना वाईट नाही, कल्पनेची बाधा वाईट. भूत वाईट नाही, भूताची बाधा वाईट. कल्पनेशिवाय संत नाही, कल्पनेशिवाय ग्रंथ नाही, कल्पनेशिवाय भगवंत नाही. सगळे कल्पनेत. कल्पना वाईट नाही, कल्पनेची बाधा वाईट आहे. लक्षात घ्या. आणि सुखी राहायचंय ना सोपा उपाय. सदा नाम घोष करू हरी तेने सदा चित्ता सर्व सुख ल्यालो. सुख विसावा दे. फक्त नाचत कुठं जायचं त्याच्याकडे. आणि आपणही नाचतो ना कलवरीकडे बघू बघू नाचतो पण त्या नाचण्यात मजा नाही. समजून घ्या बरं. चला. कल्पनेशिवाय परमार्थ नाही पण बाधा नको. कारण मन इतकं वाईट आहे या मनापासून निर्माण होते कल्पना. मन इतकं बेकार आहे ह्याला समाधान करायचं म्हणजे ठेविले आनंद तैसेची राहावे. श्रीमंती आली तर माजायचं नाही, गरीबी आली तर सुखी राहायचंय ना त्याच्यावर प्रेम करा ना. सुखी राहाल महाराज. त्याच्यावर प्रेम करता आलं पाहिजे. आमचं भगवंतावर प्रेम नाही. आमचं कसं आहे महाराज माय बऱ्यापैकी सणाला आमच्या भागात पुरणपोळीचा स्वयंपाक करतात. तुमच्याकडे करतात का? करतात का? आमच्याकडं माणसाला मेल्यावर जाळतात. तुमच्याकडं हाय तसंच जीव गेल्यावर काय तर असेल महाराज. चला माय पुरणपोळीचा स्वयंपाक केला. स्वतःला जी पोळी करता केवढी असती? अशी ताटभर असते की नाही. आणि जी देवाला करतात ती केवढी असती? तुम्हाला तुमच्या खऱ्या आईची शपथ खोटं जर बोलला तर इमानदारीनं सांगा देवाची केवढी असती? आजी एवढीच असते की नाही? एवढीच असते की नाही? अजून हे 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 की नाही? लय अभिमानाची गोष्ट आहे काय? आणि आग खिचडी तर इस्टेट जळती का? बाई म्हणते लय नको बोंबलो. देव तरी कुठं खातो? खातो का? खातो. फक्त खाऊ घालणारा प्रेम करून तर बघा. देव जिकडे तिकडे. जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला आजी म्या दृष्टीने पाहिजे.
पाविला विठ्ठलची देवटला नाना परी भरून एवढला सर्वाघटी राम देविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरि मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हल्लेल्या पानात उभरलेल्या वृक्षात चाललेल्या पावलात घेतलेल्या नामात बघितलेल्या दृष्टीत जिकडं तिकडं देव आहे. फक्त अनुभवता आला पाहिजे आणि ज्याला अनुभवता आला त्याला बाह्य सुखाची गरज पडली नाही, ते आत्मिक सुखाने समाधानी झाले. संत बरे झाले देवा पर्या दुष्काळे. तुकोबराय गावोगावी कीर्तन करायचे. एके दिवशी एकटा एका गावात कीर्तन केलं, त्यांना भरपूर भेटलं. पाकिट नाही धान्य वगैरे, पण तुकोबराय कधीच भेटलेलं घरी आणत नव्हते. गावात वाटत यायचे. बायकोला कळलं नवऱ्याला भेटलेलं पण नवरा आणत नाही. वाऱ्यातच उभा राहिली. घरी येईपर्यंत फक्त ऊसाचं एक कांडकच हातात राहील. असा राग आला बायकोला. काय करू म्हणली ह्याच, काय करू म्हणली ह्याच. सगळं तर वाटलं हेच काय करू म्हणली. सगळं तर दिलं म्हणली की आता असा तुकोबरायच्या हातातनं ऊसाचं कांडक घेतलं. तुकोबरायच्या घातले तसे 2 भाग झाले. तुकोबराय बायकोला म्हणते तुझ्यासारखी बायकोच नाही. बायको म्हणली अहो चुकून माझ्याकडून तुम्ही लागलंय तुम्ही मला म्हणताय बायको. अगं खरंय, अर्ध्या वाटेपासून विचार करीत होतो ऊसाचं कांडक एकन आपण दोघं खायचं कसं. तो आल्या आल्या प्रश्न मिटवला. प्रसंग सुखाचा आहे का, पण मानतायत काय. कारण ही संत मंडळी हे सुखी आहेत, कारण यांच्याकडे आत्मिक समाधान आहे. पण देवा ह्यांना जर कल्पनेची बाधा लागली ना, कल्पना जी गोष्ट मिळत नाही माणूस त्याची कल्पना करतो, आणि ही जर बाधा लागली ना तर हे सुखी राहू शकत. म्हणून देवा मागणं एकच आहे, ज्यामुखी निदान कमीत कमी, निदान कमीत कमी. आपण निदान एवढं तरी कर. निदान कमीत कमी ज्याच्या मुखात देवाचं नाव आहे त्याचं सुद्धा कल्याण आहे. नाव, कारण देवाच्या नामात अमृत एवढं नाम तुझं आहे. मन माझे केशवा, देवाचं नाव, देवाचं सर्वस्व गोड. अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपति रखिलम मधुरम अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम. देवाच्या नावानं सगळं तरले तरती. हा भरवसा नामधारकाचा. देवाच्या नामात एवढी ताकद. राम नामाची दगड तरली, खरंय गो. राम नामाची तरली, खरंय का. मला नाही माहित, तुम्ही सांगा खरंय का. रामायण ऐकलं का. मग ते पिक्चर तरी बघितलं असेल की. मग ती राम नामाची दगड तरली म्हण, खरंय का. मग होय म्हणा, काय होईल तुम्हाला. संपत आलंय होय तर म्हणा. आता म्हणते बघा होय होय ऐका, राम नामाची दगड तरली, खरंय. ही बातमी रावणाला कळली. रावणाचे भक्त म्हणाले काय खसखस पिटली ती मला बी सांगा कीर्तन झाल्यावर ना. चला, राम नामाची दगड तरली सगळ्याला माहित आहे. बातमी रावणाला कळली. रावणाचे भक्त अजून पण आहेत, मेले नाही. मी तर लय अनुभवले. म्हणजे हे रावणाचे भक्त असे येत. अमेरिकेचं कुत्र भारतात आलं. भारतातल्या कुत्र्याने विचारलं का र कुत्र्या. कुत्रच होतं पुढचं महाराज. कारण अमेरिका सोडून भारतात कशाला आला. ते म्हणला जे भारतात आहे ते कुठंच नाही. ते म्हणला काय आहे भारतात. म्हणला इथं कुणालाही कुणावर भुकायचा अधिकार आहे, भुकू द्या. आतापर्यंत सगळ्या गोष्टीचा भाव वाढला. जमिनीचा, धान्याचा, पाण्याच्या बिसलरीचा सुद्धा, दुधाचा, फळांचा,
भाज्यांचा चांगलंच कळतंय की शहाणे हो तुम्हाला. एवढ्या वयात एवढं कळतंय म्हणल्यावर अवघडच आहे महाराज. पण वाढला आवाज नका वाढवू तुम्ही, तो कमी राहिला तरी हरकत नाही महाराज. आणि वाढला महाराज, आवाज सुद्धा वाढला. सगळ्या गोष्टीचा भाव वाढला, पण एका गोष्टीचा फार नाही वाढला, आटण्याचा रुपया. काड्याची पिटी, डबड डबड माचीस, आटण्याचा. त्याचं एकमेव कारण आहे, आग लावणाऱ्याचा भाव कधीच वाढत नाही. या जगातलं तरी काय सत्य आहे महाराज. धंदेच बंद करा, काही फायदा नाही. लोकल आहे. आता तुम्हाला काय वाटतंय, आता एवढ्या माय लेकरांना एवढं म्हणजे बाप लेकरांना एवढा सुंदर कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला, यांना काही सगळेच चांगली म्हणतात असं नाही. खरंय का खोट आहे? खरंय माऊली. ती म्हणणार नाव करायचं होतं म्हणून कीर्तन ठेवलं, स्वतःची वाह वाह करायची होती म्हणून. अरे कसं का वाईना, पण ठेवायची दानत तरी ठेवली का नाही? त्यांनी माझं कीर्तन ठेवलं यात कौतुक नाही, त्यांनी वाढदिवसाला कीर्तन ठेवलं यात कौतुक आहे. वाहवाच करायची असती तर दुसरं बी ठेवलंच असतं की. अरे 100 दिली की वाह होती. पण त्यांना कळलं ना की मोक्ष मार्ग कशात आहे. लोक आहेत हो. जाऊ द्या. 2-4 बेडकं होती, त्यांनी ठरवलं पर्वत चढायचा. पर्वत चढायला सुरुवात केली, खालच्यांची आग झाली. त्यांनी वरच्याला सांगायला सुरुवात केलं, चढमत चढमत गिर जायगा. दोघा तिघाचा धीर सुटला, ते पडले. ज्याला पडले त्यांना अजून वाईट वाटलं, पडल्यावर लय वाईट वाटतंय. कळलं, त्यालाच कळलं. समजून घ्या महाराज, लय खोलून सांगायची मला सवय नाही. लय वाईट वाटलं त्यांना. त्यांनी वरच्याला सांगायला सुरुवात केली, चढमत चढमत गिर जाएगा, गिर गया तो बहुत लग जाएगा. अनुभव आहे. वरच्यानी विचार केला, लय लांबून पडण्यापेक्षा हाय तिथनच पडावं लागन तरी कमी. सगळेच पडले. एक धटकुला पर्वताच्या टोकावर जाऊन उभा राहिला. सगळ्यांनी विचार केला, एवढा वर गेला, एवढा वडला, एवढा ताणला, तरी कस काय वर गेला? मायबापा हो, जी बिडूक वर गेला ती कानानं बाहेर होता, त्याला ऐकूच येत नव्हतं. जवाई खालची त्याला म्हणायची, चढमत चढमत गिर जायगा. त्याला वाटायचं हात वरी करून मला म्हणतायत, चढ जा चढ जा चढ जा. समजून घ्या महाराज. रावणाचे जागेला आलो का? आख्या गावानं ठरवलंय बिनविरोध निवडणूक करायची, पण एक येतोच. कशाला? त्यो कुणाचा? रावणाचाच. सप्त्याची बैठक बसू द्या, एक येतोच. त्यो कुणाचा? आणि कुठले कुठले महाराज आहेत बघू मग. आणि मग ह्याला किती पाकिट, आणि त्याला अरे तुझं काय चाललंय रे? तुझ्या काय बापाची इस्टेट खातो का रे आम्ही? तुला घेण देणं काय? सप्ते करणारे वेगळे, तारखा देणारे आणि कमेंट करणारे. या समजून महाराज आता असं आहे. मरू द्या तिकडं, चल या इकडं जागेवर. रावणाचे भक्त म्हणाले, राम राम काय करता हो? रावण काय कमी? 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,00,000 ना तू, अख्खी लंका सोन्याची 33 कोटी देव बंदी घाण्यात. कुबेर राखणीला असा रावण, राम नामाचा दगड तरला, यात काही नवले. रावण नावाचा दगड तरलाच पाहिजे. इज्जतीचा प्रश्न. सोन्याचं कमंडल घेतलं, पाणी घेतलं, दगडावर नाव टाकलं, रावण दगड टाकला पाण्यात. मायबापा हो, रावण नावाचा दगड पाण्यात तरला का बुडला? तरला का बुडला? रावण नावाचा दगड, रावण नावाचा दगड, रावण नावाचा दगड तरला. तुम्ही म्हणसाल, एक तर तू महाराज नाही, नाहीतर आम्ही माणसं नाही. एक तर तू तोंड बंद कर, नाही तर आम्ही कान बंद करतो. म्हणजे ज्या बाबानं दुसऱ्याची बायको पळवली, अशा माणसाचा दगड जर पाण्यात तरत असेल तर माळा घालून काशी करण्यात, म्हणजे काशीला जाण्यात हो. अर्थ
काय फायदा रे माळा घालायचा जर रावणाचा दगड पाण्यात तरत असन. रावणाची बायको म्हणली होय व मी काय म्हणते, तुम्ही किती चालीचे फक्त मलाच माहिती. अहो म्हणजे ठाईचे का उडच्या चालीचे. मग तुम्ही चौतालातले असताना तुमचा त्रिताल लागलाच कसा? नेमकं स्वर हुकला कुठं? ते मला थांब सांगतो लई कुठं गेली. दगडावर रावण नाव आहे खरंय. दगड तरला खरंय. दगड तरला त्याचं कारण आहे. मी त्या दगडाला म्हटलो तू जर नाही तरला तर तुला त्या रामाची शपथ म्हणून दगड तरला. आता विचार करा, रामाच्या शपथेने जर रावण नावाचा दगड तरला तर रामाच्या नामाने तुमच्या आमच्यासारखा नाशिवंत देह तरणार नाही का? ज्यामुखी निधान पांडुरंग इतकं नाम श्रेष्ठ. पण कसं आहे ना, पंच पक्वानाचं ताटे समोर वाढलं आणि सांगितलं वास घ्यान पाळा. जमतंय का? एवढं गोड देवाचं नाव आहे पण सांगून भागत. जेवण खावं लागतं, नाव घ्यावं लागतं. कसं मी सांगते. पुरुष मंडळी हात वरी करा. कीर्तनात जेवढे पुरुष आहेत, अंडरलाईन दिस वर्ड प्लीज, कीर्तनात जेवढे पुरुष आहेत, ज्याला वाटतंय त्यानं करा. घेतली? जे 2-4 राहिलेत त्यांचं काय म्हणजे तुम्हीच घ्या समजा. दोन्ही करा, दोन्ही. राधे राधे. खाली कोणी घ्यायला सांगितले? घेतले तर घ्या. तुम्ही काय माझं ऐकाय बसू नका. तो का म्हणे मी एलो सांगता त्यांचं कोणी ऐकलं नाही. मी 3.5 फुटाची 40 किलोची, माझं कोण ऐकत आहे? चल जाऊ द्या. आता यांचं झालं. मी तुम्हाला इशारा का केला माहितीये का? तुम्ही लय भारी इशारा करता. असं तुमचं नवऱ्याचं भांडण लागावं, त्या दणक्यात पाहुणा यावा. तुम्ही पाहुण्यासमोर नवऱ्याला काहीच म्हणत नाही, फक्त इशारा करता. कळलं? त्यालाच कळलं. समजून घ्या. संसार आहे. कसाही केला ना माऊली. ऊर्ध्व मूल मदशाकम अश्वत्थम प्राहुर्वयम छंदांसी यस्य प्रणानी यस्तम वेदस वेदवित. झाड उलट, जमिनीत फांद्या, आकाशात मूळ आहे. त्याचं फळ जसं भेटत नाही तसं या संसाराच्या दुःखाचं फळ भेटत उलट आहे महाराज. याच्या फळाची अपेक्षाही करू नका. सुखी राहायचंय ना तर त्या नामदेवरायांच्या मागणीकडे लक्ष द्या. जे नामदेवराय भगवंताकडे मागतात, पण कुणासाठी मागतात तर त्या हरिदासाच्या कुळासाठी. आणि असं हरिदासाचं कुळ जर पुढे टिकवायचं असेल तर मनात पांडुरंग आणि मुखात त्याचं नाव. हा जो आनंद आहे ना माऊली, हा जगाच्या वेगळा आहे. हा सुख सोहळा. पण हा सुखाचा अनुभव घ्यायचा असेल तर अहंकार, कल्पना सगळं सोडावं लागेल आणि इथं यावं लागेल. कारण एकदा इथे आलात ना, एकदा हरिदास झालात ना तर हरिदासाच्या कुळासाठी नामदेवराय मागतात. ही संत मंडळी सुखी असो देवा, बस यांच्या कुळासाठी केलंच ना. अजून काय मागायचं रे पांडुरंगा? अजून एक वाक्य सांग. आज या जायभावी कुटुंबाने भगवंताचं नामचिंतन त्या काळात घेतलंय. दुःखात देवाला कुणीही आठवण काढतं. दुःखात, कोरोनाच्या काळात सगळ्यांनी देवदेवच केलं. दुसरा पर्याय, दुःखाच्या काळात देवाची आठवण कुणीही काढतं, पण सुखाच्या काळात जो भगवंताची आठवण काढतो देव त्याला कधीच विसरत नाही. हे कायम लक्षात ठेवा. आज त्यांच्या वाढदिवसाचे क्षण म्हणजे त्यांच्या जीवनाची प्रगती दाखवणारे, दर्शवणारे सुखाचा काळ आहे त्यांचा. तरी सुद्धा ते भगवंताला विसरले नाही. मग देव सुद्धा त्यांच्याकडे आईच्या दृष्टिकोनातून बघायला विसरणार? नामदेवरायांनी सांगितल्याप्रमाणे पांडुरंगाचं नाम ज्यांच्या मुखात आहे देव त्यांचं कल्याण केल्याशिवाय राहत नाही. पांडुरंग आमच्या तुमच्या बसलेल्या सर्वांच्या, माझ्या सगळ्यांच्या आयुष्यातले थोडे थोडे दिवस कमी करून ह्या 2 बाप लेकाच्या आयुष्यात घालवावे. कारण
असं कुटुंब राहिलं जर परमार्थ पुढे टिकत राहील, कुळ पुढे टिकत राहील आणि ही जनरेशन पुढे चालत राहील. त्याच्यामुळे अशा कुळांना नामदेवराय प्रणाम करतात. आम्ही सर्व देखील प्रणाम करतो. त्यांच्या माध्यमातून इथे कीर्तन करण्याचा योग आला. त्यांचे मनस्वी आभार. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पांडुरंग त्यांना सुख समृद्धी ऐश्वर्य संपूर्ण निरोगी जीवन देवो. त्यांच्या घरामध्ये कायम सुख सहवास करत राहो. पांडुरंगाची कृपा, संतांचे आशीर्वाद आणि प्रारब्ध त्यांना साथ देवो ही पांडुरंगाचरणी प्रार्थना. कसं असतं ना, जीवन हे चालत राहतं, पण आपण जसं म्हणतो ना, जीवनाच्या पावला पावलावर संकट असतात, पण त्या संकटाला मात देऊन आज तर या पातळीपर्यंत पोहोचलेत. कडाकीच्या जीवनातून, कष्टातून त्यांनी हे वैभव उभा केलंय. गावाला लाजवेल असा कार्यक्रम त्यांनी केलाय. महाराष्ट्राचे नामांकित गायक, नामांकित वादक त्यांनी बोलवलेत. एवढे कलाकार त्यांनी एका व्यासपीठावर जमा केलेत. आणि खरं सांगू, त्यांचं काहीतरी पुण्य आहे, प्रारब्ध आहेत म्हणून एवढे सगळे एकदा जमा झाले. एकट्याला बोलवायचं म्हटलं तर नाकी नऊ येते. माझ्या तर लयच महाराज येता येत नाहीत. आमदार येईन पण महाराज नाही, लयच ऍटिट्यूड महाराज. एवढे सगळे त्यांच्या प्रेमाला मान देऊन इथं जमले. सुंदर वाटतंय. संस्थेतली पोरं काय? हो, संस्थेत सुंदर अशी मुलं आहेत. आता ही पोरं दिसली म्हणून सांगते बरं का. आपली पोरं आहे ना, पैसे कमावणार, बंगले बांधणार. हे बंगले बांधतील नाही बांधतील, पण हे जिथं असतील ना, जिथं यांचे मायबाप असतील याची खात्री मी तुम्हाला देते. एवढी ताकद परमार्थात आहे, ती ताकद संप्रदायात. सुंदर अशी मुलं, सुंदर असे सर्व टाळकरी, उत्कृष्ट गायनाचार्य, एकाच चढीत एक ज्यांचे आवाज आहेत असे नामांकित गायक, उत्कृष्ट मृदुंग वादक, तिघही मृदुंग वादक. त्यामध्ये आमचे हरिभक्त परायण उमेश महाराज सुंदर जे वाजवतात. म्हणजे आम्ही एक पट तर ते दुपट आहेत महाराज. सुंदर असं उमेश महाराज त्यांनी सुंदर वाजवलं. उत्कृष्ट ज्यांचं वादन आहे. त्याचबरोबर लक्ष्मण महाराज उत्कृष्ट ज्यांनी वादन केलं. त्याचबरोबर माझ्यासोबत असणारे हरिभक्त परायण मारुती महाराज, त्यांनी सुद्धा गोड वाजवलं. त्यांचे सुद्धा मनस्वी आभार. सुंदर असे सर्वच गायनाचार्य. त्यामध्ये हरिभक्त परायण कृष्ण महाराज असतील, त्याचबरोबर भगवान महाराज असतील, काका महाराज असतील, शिवनारायण महाराज असतील. एवढी वार माफ करा, पुढचे वर्षांत पाठ करते. इथं चुकतं हो माझं, काय सांगायचं महाराज. सुंदर असे गायनाचार्य, गोड गायन ज्यांनी केलं. तुमच्या भागाची, महाराष्ट्राची शोभा जी आहेत, संप्रदायाची पताका जी आपल्या खांद्यावर वावरतात, त्या सर्वांचे मनस्वी आभार. सुंदर असे विनिकरी दादा, उत्कृष्ट माईक सिस्टीमवाले दादा, त्यांचे सुद्धा आभार. सर्व कॅमेरावाले दादा, तुम्ही सर्व मायबाप जमा झाला, तेवढ्या थंडीचं थांबलं, तुमचे सुद्धा आभार. सगळ्यात पहिल्यांदा जायभाई कुटुंबाचे मनस्वी आभार की त्यांनी हा 8 तास इथे मांडला आणि सुंदर असा हा कार्यक्रम सोहळा झाला. भगवंत त्यांना सुख समृद्धी देव. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनस्वी आभार. माझ्याकडून काही चुकलं असं माफ करा. चांगले तुम्ही घ्या, वाईट ते परत द्या. जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं. कृपा है मेरे गुरु और मेरे माँ बाप की, नहीं तो मुझ में ऐसी कोई बात नहीं.